अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सुप्याच्या सरपंच मनीषा योगेश रोकडे यांचे सरपंच पद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे नंदकुमार पोपटराव पवार यांनी केली होती। पवार यांच्या अर्जावर सुनावणी होऊन त्यांचा अर्ज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नामंजूर केला। त्यामुळे सरपंच मनीषा रोकडे यांना दिलासा मिळाला आहे। पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांनी एकमेकांविरोधात अतिक्रमणाच्या तक्रारी केल्या होत्या। त्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली। त्यात पवार यांनी केलेला अर्ज फेटाळला। नंदकुमार पवार यांनी सरपंच मनीषा रोकडे यांनी सार्वजनिक जागेत अतिक्रमण केले अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। त्यावर सरपंच रोकडे यांनी त्यांचं सविस्तर म्हणणं मांडलं व पुरावेही दिले। सदर जनसेवा हॉटेल येथे प्रसाद संभाजी रोकडे यांच्या नावावरून आढळून आले। त्यामुळे सरपंच मनीषा योगेश रोकडे यांचा जनसेवा हॉटेलशी कोणताही संबंध आढळून आला नाही। केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने सरपंच रोकडे यांच्या विरोधात अर्ज केला असल्याचं निदर्शनास आले। त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नंदकुमार पवार यांचा अर्ज नामंजूर केला असल्याचं सरपंच रोकडे यांना दिलासा मिळाला आहे।